आजच्या व्हिडिओमध्ये आपण खास करून जुलै महिन्याच्या अंदाजासंदर्भात सविस्तर माहिती बघणार आहोत। आपण जून महिन्याच्या संदर्भात देखील आढावा घेणार आहोत। यावर्षी मान्सून 2026 हा दुष्काळी आहे हे सांगण्यासाठी आता कुठल्याही शास्त्रज्ञाची आवश्यकता नाही। याचं कारण असं आहे की 50 ते 60% जूनमध्ये पावसाची नोंद होणार आहे हे आता स्पष्ट झालं आहे आणि त्यामुळे पुढील 3 महिन्यामध्ये 100% पाऊस जरी पडला तरी देखील दुष्काळापासून आपण मान्सून 2026 वगळू शकत नाही। आणि याचाच अर्थ आता जूनच्या घटणाऱ्या पावसाच्या प्रमाणावरून महाराष्ट्रातील आणि भारतातील पावसाची टक्केवारी ही दुष्काळी जाहीर होणार हे आता स्पष्ट झालं आहे। मात्र मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, जूनमध्ये एवढ्या प्रमाणात टक्केवारी घटेल असं कोणालाही वाटलं नव्हतं। ना भारतीय हवामान खात्याने त्या संदर्भात सूचना दिल्या होत्या, ना कुठल्या एखाद्या हवामान अभ्यासकांनी याविषयी माहिती दिली होती। आमचे अंदाज सुद्धा 93-94% होते, परंतु ते अंदाज सुद्धा पूर्णपणे फेल झालेले आहे। केवळ ECMWF मॉडेलच्या व्हर्जननी 50% पाऊस पडेल असं सांगितलं होतं आणि तो अंदाज खरा ठरलाय। आता जवळपास 70% पावसाचा अंदाज ECMWF मॉडेलने जुलैसाठी दिलेला आहे आणि त्यामुळे जुलैमध्ये जूनच्या तुलनेत पावसाचं प्रमाण अधिक राहील हे मात्र आता मान्य करता येईल। महाराष्ट्रामध्ये देशाच्या तुलनेत चांगला पाऊस झालाय। बऱ्याच जिल्ह्यांमध्ये, बऱ्याच गावांमध्ये, बऱ्याच तालुक्यांमध्ये पेरणीयोग्य पाऊस झालेला आहे। दुष्काळाचं सावट त्या ठिकाणी जाणवत नाही, परंतु काही विभाग असे आहेत की ज्या विभागात अद्याप पाऊस पडलेला नाही, पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही, पूर्णपणे रखरखीत उघडीप आहे। मग अशा ठिकाणी या वर्षाची दुष्काळाची जी तीव्रता आहे ती जाणवते। त्यामुळे पहिली गोष्ट लक्षात घ्या, आता कितीही चांगला पाऊस पडत असला तरी आपल्यावरचं संकट टळलेलं नाही। आपल्याला जर आयोडी पॉझिटिव्ह झाला तरच यावर्षी दुष्काळाची तीव्रता कमी होईल, परंतु या दुष्काळामध्ये त्याची जी तीव्रता आहे ती कमी करण्याचं काम हा आयोडी करू शकतो आणि त्याची शक्यता ही मोठ्या प्रमाणात आहे। जुलै महिन्यामध्ये पाऊसमान किती असेल, कारण आता 50 ते 60% पाऊस जूनमध्ये पडणार हे आता निश्चित झालं आहे। थोड्याफार सुधारणा जरी झाल्या तरी 10-5% इकडे तिकडे या पलीकडे सुधारणा होऊ शकणार नाही असं स्पष्ट दिसतंय। अजून मान्सून जूनमध्ये पाहिजे तेवढा प्रगती करू शकलेला नाही, कारण 28 तारखेपर्यंत मान्सून हा मध्य भारतावरच अडकलेला आहे। 45 दिवसाचा त्याचा प्रवास, 16 तारखेला मान्सून सक्रिय झाला, 30 तारखेला 45 दिवस होतील, म्हणजे 2 दिवसामध्ये, म्हणजे त्याच्या पूर्ण 45 दिवसामध्ये देखील अर्धाच प्रवास मान्सूनने केला आहे। पुढचा अर्धा प्रवास 15 दिवसात होईल, म्हणजे या वर्षी स्पष्टपणे दिसतंय की पुढचा प्रवास झटपट जरी झाला तरी तो फार समाधानकारक असणार नाही, कारण पश्चिमी शाखा पुढे अपेक्षेप्रमाणे विकसित होईल असं वाटत नाही। पूर्व शाखा मात्र 1 तारखेपासून अतिशय गतिमान पद्धतीने पुढे सरकेल हा अंदाज आहे। त्याचा जुलै महिन्याच्या पाऊसमानावर काय परिणाम होईल तर जवळपास 8 ते 10 तारखेपर्यंत कोकण किनारपट्टी सहित महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे। बऱ्याच विभागात, ज्या विभागात पेरणीयोग्य पाऊस झाला नाही त्या ठिकाणी देखील पेरण्या होतील, पेरणीयोग्य पाऊस होईल। तलावांमध्ये पाणीसाठा वाढण्याकरता जूनचा शेवटचा आठवडा, संपूर्ण जुलै महिना आणि 15 ऑगस्ट पर्यंतचा पिरियड हा तलाव भरण्यासाठी महत्त्वाचा असतो आणि त्या पिरियडमध्ये किती पाऊस पडेल यावर सर्व गोष्टी आता अवलंबून आहेत। फक्त पाणी प्रश्न आपल्याला महत्त्वाचा आहे, कारण आपल्याला पिण्यापुरतं पाणी आणि जनावरांपुरतं पाणी, जनावरांना चाऱ्यापुरतं पाणी आवश्यक आहे। त्यामुळे मी हात जोडून सगळ्यांना विनंती करतो की पाणी जपून वापरा, पाण्याचं नियोजन करा, कारण या वर्षीपेक्षाही पुढच्या वर्षीचा उन्हाळा हा भयानक आहे। पुढच्या वर्षी आपल्याला 50°C तापमान भारतामध्ये नोंदलं जाईल अशी शक्यता आहे आणि असा आमचा अंदाज देखील आहे।
शिवाय पुढच्या मान्सूनला सुरुवात थोडी खराब आहे, मान्सून चांगला आहे, परंतु त्यामुळे आपल्याला आत्तापासूनच पुढच्या मान्सूनपर्यंत पुरेल एवढं पाणीसाठा पिण्यासाठी आणि चाऱ्यासाठी आवश्यक आहे. मोठ्या प्रमाणात पिकं करून पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर करू नका. आपलं पाणी हे पुढच्या पावसाळ्यापर्यंत कसं पुरेल याचं आजपासून नियोजन करायला सुरुवात करा. आपल्याकडे शेततलाव असतील त्याची साठवणूक करा. आपल्याकडे इतर कुठले पाणीसाठे असतील ते जपून वापरा. आपल्या शेतात सर्व शेत पेरणी करण्याची आवश्यकता नाही. उत्पन्नाच्या दृष्टीने थोडं मर्यादित उत्पन्नावर लक्ष केंद्रित करा. ही आज काळाची गरज आहे. ही वेळ का आली आपल्यावर? जेव्हा आपण प्रगतीच्या पथावर गेलो, कंपन्या आल्या, कारखाने आले, त्यामधून प्रदूषित वायू बाहेर पडला, वृक्षतोड झाली, रस्ते वाढले, परंतु पुन्हा वृक्ष लागवड झाली नाही. शेतकरी बांधावर सुद्धा झाड ठेवत नाही की जंगलं नाहीसे झाली. आणि या सर्व याचे परिणाम आपण आज भोगायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे आपल्याला गेला उन्हाळाही कडक होता, पुढचा उन्हाळा त्याच्याही पेक्षा कडक असणार आहे. 50°C पर्यंत तापमान जातं, ही भयानक गोष्ट आहे. आणि त्यामुळे मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, जुलैमध्ये पडणारा पाऊस हा जरी पेरणीयोग्य असला, तलाव भरणारा असला, तरी आपले तलाव 100% भरणार नाहीत. 70 ते 80% पुढे तलाव भरणार नाहीत. एखाद दुसरा तलाव जरी ओव्हरफ्लो झाला तर फार खुश होण्याचं कारण नाही, कारण आपल्याला लागणारं पाणी हे केवळ शेतीसाठीच नाही तर उद्योगांसाठी सुद्धा लागतं. आणि त्यामुळे आपल्याला जर मर्यादित पाण्याचा वापर करायचा झाला तर याचा महागाईवर देखील खूप मोठा परिणाम होणार आहे. महागाई वाढणार आहे. आपल्या घरात येणारं धनधान्य याची मर्यादित उत्पन्न होणार आहेत. त्यामुळे सगळ्या बाबींवर लक्ष केंद्रित करा. इथून पुढचा पावसाळा आयोडीवर डिपेंड आहे. जर आयोडी सक्रिय झाला तर आपण दुष्काळातून सावरू शकतो, दुष्काळ टाळू शकत नाहीत. त्यामुळे या दुष्काळी परिस्थितीत जनावरांवर लक्ष द्या, आपल्या अन्नधान्यावर लक्ष द्या, पाण्याच्या बचतीवर लक्ष द्या. या सर्व गोष्टींची आता काळजी करण्याची वेळ आलेली आहे. कारण ह्या बाबी आम्ही आतापर्यंत बोलण्याच्या याच्यासाठी टाळल्या होत्या की आम्हाला असं वाटत होतं की जून महिन्याची सरासरी ही कमीत कमी 90% तरी येईल, परंतु ती आता येताना दिसत नाही. आणि एवढी मोठी तूट जेव्हा आपण पुढच्या महिन्यांच्या आकड्यांशी जोडतो तेव्हा ही तूट भयानक असणार आहे. त्यामुळे अतिशय कमी प्रमाणात पाऊस यावर्षी नोंदला जाणार आहे आकडेवारीमध्ये, आणि त्याचा परिणाम आपल्याला प्रत्येकाला भोगावा लागणार आहे. महाराष्ट्रात देशाच्या तुलनेत जरी पाऊसमान चांगलं आज दिसत असलं तर समजा आपल्याला 11 तारखेपासून जुलैच्या खंड सुरू झाले आणि पाऊस आपल्याला पाहिजे तेवढा पडला नाही तर मग याची तीव्रता आपल्याला अधिक जाणवू शकते. परंतु आमच्या म्हणण्यानुसार आयोडी जर सक्रिय झाला तर ही चिंता आपल्याला जाणवणार नाही, सतवणार नाही महाराष्ट्रामध्ये तरी. आणि आपल्याला असं दिसतंय की छत्तीसगड, तेलंगणा, महाराष्ट्र हे सर्वात कमी पावसाचे जिल्हे आपल्याला 15 दिवसापूर्वी होते. आता या ठिकाणची परिस्थिती बऱ्यापैकी सुधारली आहे आणि देशामध्ये चांगल्या प्रकारचं पाऊसमान हे बरेच मॉडेल आपल्याला महाराष्ट्र, तेलंगणा, छत्तीसगड, ओरिसा या भागामध्ये दाखवत आहेत. आणि पुढे भविष्यात येणारे कमी दाब देखील याच भागातून जातील, कारण या ठिकाणी पाऊसमान चांगलं झाल्यामुळे या ठिकाणी एक पडती भावना आणि एक पावसास अनुकूल अशा प्रकारची वाफ तयार होणार आहे. आणि त्यामुळे आपल्याला भविष्यात हलके कमी दाब, चक्राकार स्थिती जरी आल्या तरी आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाऊस होणार आहे. आणि त्यामुळे आपली गरज भागेल, परंतु तरी देखील सावधान असणं आवश्यक आहे. जूनच्या तुलनेत 20 ते 25% अधिक पाऊस महाराष्ट्रामध्ये जुलैत होईल आणि तो सर्वदूर होईल. त्यामुळे फार विभाग सुटतील असं नाही. परंतु आपण गेल्या अंदाजामध्ये असं सांगितलं होतं की उत्तर महाराष्ट्र, उत्तर मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात पाऊस कमी पडेल, परंतु या ठिकाणी सरासरीच्या तुलनेत चांगला पाऊस झाला आहे. पावसाची कमी ही आपल्याला पश्चिम महाराष्ट्रात होती. आज पश्चिम महाराष्ट्रात देखील चांगला पाऊस बऱ्याच ठिकाणी पडताना दिसतोय. परंतु अल्निनोच्या वर्षाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे असमान पावसाचं वितरण. आणि त्या असमान पावसाच्या वितरणाचा प्रभाव आपल्याला महाराष्ट्रभर, देशभर दिसतोय. आणि त्यामुळे अशा प्रकारचा पाऊस महाराष्ट्रामध्ये आता पडताना दिसतोय. बरेच भाग सुटलेले आहेत आणि हे भाग कधी कव्हर होतील हे सांगणं
सध्याच्या सिच्युएशनला फार सोपं नाही, परंतु 10 तारखेपर्यंत 10 जुलैपर्यंत सर्वदूर महाराष्ट्रात अजून चांगला पाऊस होणं अपेक्षित आहे. मात्र जुलैचा उत्तरार्ध अजून स्पष्ट नाही. काही मॉडेल जे दूरवरचा अंदाज दाखवतात ते जुलैचा उत्तरार्ध खराब दाखवत आहेत, परंतु जर आयओडी सक्रिय झाला तर जुलैचा उत्तरार्ध हा जुलैच्या पूर्वार्धापेक्षा चांगला असेल. आणि असं झालं तर मात्र आपण दुष्काळातून सावरू शकतो, एवढं मी तुम्हाला सांगू शकतो. मित्रांनो, सत्य दडून चालत नाही. सगळ्यांनाच आणि सगळ्याच हवामान अभ्यासकांना वाटत असतं की पाऊस अतिशय धोधो व्हावा, खूप चांगला पाऊस व्हावा, आपला शेतकरी समाधानी असावा, शेतकऱ्याच्या घरात धनधान्याने समृद्धी यावी. परंतु निसर्ग आहे आणि निसर्गापुढे आपण काही करू शकत नाही. त्यामुळे हा भीतीचा नाही, हा रियालिटीचा किंवा प्रत्यक्षात समोर असलेला संकटाचा अनुभव आपण घेणार आहोत. त्यामुळे सर्वांनी पाण्याची बचत, चाऱ्याची बचत, कशा पद्धतीने आपल्याला जनावरांच्या चाऱ्याची उपलब्धता करता येईल याच्यावर काम करा. आणि फार मोठं क्षेत्र शेतीचं पाण्याखाली आणून पाणी संपू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.